तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 8। तर यामध्ये बघा सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा या ठिकाणी। तर सेशनचा परिचय पाहून घ्या, त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला यामध्ये सगळ्यात सुरुवातीला नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेक सोडवायचा आहे। याच्या अगोदर जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पहिले सोडवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न सोडवायचे आहे। तर पहिलं नॉलेज चेक इथून स्टार्ट करा, त्यानंतर इथे आपल्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। पहिल्या नॉलेज चेकमध्ये MS वर्डमध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणतात। MS वर्डमध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जाऊन टेबलवर जायचं आहे आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे। तर हे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। इन्सर्ट केलेल्या शेपमधून तुम्ही कलर रिमूव्ह करू इच्छित असाल तर तुम्हाला डॅश डॅशवर क्लिक करणे गरजेचे आहे म्हणत आहे। तर कलर रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला नो फिलवर क्लिक करावं लागेल। डॅश डॅश फिल हा एक शेप फिल आहे जो क्रमाक्रमाने शेपच्या सरफेसच्या आरपार एका कलरमधून दुसऱ्या कलरमध्ये जातो म्हणत आहे। तर त्याला आपण ग्रेडियंट कलर म्हटले जाते। तुम्ही टेक्स्ट बॉक्स कुठून इन्सर्ट करू शकता म्हणत आहे। तर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्टमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करायचं आहे। शेप ट्रान्सपरंट करण्यासाठीच्या पायऱ्या सांगा म्हणत आहे। तर शेपला ट्रान्सपरंट करण्यासाठी बघा आपण कोणत्या पायऱ्या वापरायला पाहिजे। तर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, शेप फिलमध्ये जा आणि नो फिलवर आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपलं पहिलं नॉलेज चेक कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स इथं आलेला आहे पूर्णपैकी पूर्ण। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे यामधलं, तर त्याच्यावर क्लिक करावं लागेल आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे। तर कोणता आहे बघा तो प्रश्न, MS वर्डमध्ये ड्रॉ टॅब ॲक्टिवेट करण्यासाठी स्टेपचा योग्य संच ओळखा म्हणत आहे। तर ड्रॉ टॅब घेण्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे, ऑप्शन्सवर जा, कस्टमाइज रिबनवर जा आणि याच्यातून ड्रॉ करायचं आहे। म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँडवर क्लिक करा, येसवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आणि नॉलेज चेक नंबर 2 पूर्ण झालेला आहे। त्यानंतर 3 नंबरचा नॉलेज चेकसुद्धा आपल्याला सोडवायचा आहे। तर 3 नंबरच्या नॉलेजवर क्लिक करा आणि याच्यातून चालू करायचं आपल्याला आणि ते स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 9 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, तुमची बॅकग्राऊंड इन्हॅन्स करण्यासाठी तुम्हाला फिल इफेक्ट्स ऑप्शन्स कुठे आढळेल म्हणत आहे। तर कुठे आढळणार आहे, तर डिझाईन टॅबमध्ये जाऊन पेज कलरवर जावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। बॅकग्राऊंड कलर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिझाईन टॅबमध्ये डॅश डॅशवर क्लिक करणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी बघा आपल्याला पेज कलरवर जावं लागेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। डॉक्युमेंट दिसायला आकर्षक बनवण्यासाठी डॅश डॅश ऑप्शन वापरून तुम्ही बॅकग्राऊंड कलर ॲड करू शकता म्हणत आहे। तर कशातून करू शकतो आपण, तर पेज कलरमध्ये जाऊन करू शकतो। डिझाईन टॅबमधील पेज कलर बटनाने तुम्ही काय करू शकता म्हणत आहे। तर डिझाईन टॅबमधील पेज कलर बटनाने आपण काय करू शकतो, तर पेज कलर इन्हॅन्स करू शकतो। त्यामध्ये जाऊन तुम्ही जर तुमच्या डॉक्युमेंटच्या प्रत्येक पेजच्या एजभोवती डिझाईन इन्सर्ट करू इच्छित असाल तर तसे करण्याचा सोपा मार्ग कोणता आहे म्हणत आहे। तर कोणता मार्ग आहे बघा सोपा, तर त्याचं उत्तर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, पेज बॉर्डरवर जा आणि बॉर्डर अँड शेडिंग विंडोवर क्लिक करायचं आहे। तर हे त्याचं उत्तर आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। प्रत्येक पेजच्या वर आणि खाली लोगो इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही कोणता ऑप्शन निवडाल म्हणत आहे। तर त्यासाठी आपण हेडर आणि फुटर निवडू शकतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पेज बॉर्डर करता तुम्ही डॅश डॅश विंडोजच्या डॅश डॅश सेक्शनमध्ये डिझाईन केलेला सिलेक्ट करू शकता म्हणत आहे। तर कशातनी सिलेक्शन करू शकता आपण, स्टाईलमध्ये जाऊन बॉर्डर अँड शेडिंग करू शकतो। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। तुमच्या डॉक्युमेंट बॅकग्राऊंडला टेक्स्चर ॲड करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश टॅबमधील पेज कलर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर कशावर क्लिक करावं लागेल, तर डिझाईन टॅबवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅबवर क्लिक कराल म्हणत आहे। तर बॉर्डरची साईज वाढवण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जावं लागेल आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपण पाहू शकतो आपला नॉलेज चेक नंबर 3 सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला याच्यातनी सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहे। पहिले फ्री पिकमध्ये पाहून घ्या याच्यामध्ये काही नॉलेज चेक वगैरे दिलेला आहे किंवा नाही। तर यामध्ये सुद्धा नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याला कोणत्याही प्रकारचे मार्क वगैरे नाही, त्यामुळे हे सोडवलं किंवा नाही सोडवलं तरी चालते, काही हरकत नाही। नाही सोडवलं तरी चालते, याला सोडूच नका, राहू द्या।
त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न इथे दिलेले आहे, तर सिम्युलेशन प्रश्नावर क्वेश्चन्सवर क्लिक करा, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर हे सिम्युलेशनचे 2 प्रश्न यामध्ये दिलेले आहे आपल्याला. तर इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा. तर पहिला प्रश्न पहा, डॉक्युमेंटला प्रोफेशनल रूप देण्यासाठी पेज बॉर्डर महत्त्वाचे असते, म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर बॉक्स अप्लाय करा म्हणत आहे. तर बॉक्स बॉर्डर देण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. पेज बॉर्डरवर जा आणि त्यातून बॉक्स बॉर्डर इथून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न लावायचा आहे. जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संक्षिप्त रूपात ॲड करायचा असतो तेव्हा टेबल हा अतिशय चांगला पर्याय आहे. 5 कॉलम्ससह 2 रोज असलेले टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर टेबल इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, टेबलवर जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा, नंबर ऑफ कॉलमची संख्या या ठिकाणी क्लिक करायचं आहे, नंबर ऑफ रोची संख्या या ठिकाणी क्लिक करून आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. येस बटनावर क्लिक करा आणि आपण पाहू शकतो आपला स्कोर्स इथं पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे सेल्फ पाथ लर्निंगचे. तर इथून स्टार्ट करायचं आहे. तर पहिला प्रश्न पहा, आपल्या डॉक्युमेंटचे हेडर एडिट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहे म्हणत आहे. तर हेडर एडिट करण्यासाठी बघा आपण इन्सर्ट टॅबवर जाऊन हेडर आणि फुटर घेऊ शकतो. तर याच्यातून आपण एडिट करू शकतो. बरोबर आहे, इथे कॉंग्रेसचे नाव आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या लेटर हेडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा म्हणत आहेत. तर आपल्याला टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा. तर टेक्स्ट बॉक्स कशात नाही बघा, ऑप्शन डीवर इथे दिलेला आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे. नेक्स्ट करा. बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही डॅश टॅबवर क्लिक कराल म्हणत आहे. तर साईज वाढवण्यासाठी बॉर्डरची कशावर क्लिक करावं लागेल. तर याचं उत्तर डिझाईन टॅब आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठीच्या स्टेप्स बरोबर ते ओळखा म्हणत आहे. तर कोणती स्टेप्स असणार आहे बघा. तर याचं उत्तर सिलेक्ट द सेल, डिझाईन टॅब, शेडिंग आणि सिलेक्ट द कलर हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर टेबलकरिता स्टाईल निवडण्यासाठी तुम्ही कोणता टॅब निवडता म्हणत आहे. तर टेबलला स्टाईल देण्यासाठी आपण कोणता टॅब निवडायला पाहिजे. तर डिझाईन टॅब हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा अशा प्रकारे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी आपण पाहू शकतो. तिसरी अटेम्प्ट होती आपली ही, 5 तारखेची पूर्ण इथं आलेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर बघा आपल्याला गायडेड डुएटीवर सेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर इथून पहिला सुरुवातीचा प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी या खालील पद्धतीचा वापर करा म्हणते. तर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, टेक्स्ट बॉक्सवर जा आणि यातून सिंपल टेक्स्ट बॉक्स इथून पहिलाच घ्यायचा आहे आणि तो इथं आलेला आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न पहा, नवीन डॉक्युमेंट ओपन करा आणि कवर पेज इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅबवर जा, नंतर कवर पेज ड्रॉपडाऊन ओपन करा आणि मोशन पेज कलर पेज सिलेक्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला स्टार्ट बटनावर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यातून आपल्याला MS वर्ड नावाची ॲप्लिकेशन ओपन करायची आहे. त्यानंतर इथून ब्लँक डॉक्युमेंट घ्या. बघा आपलं वर्ड ओपन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, पेज कवरवर जायचं आहे आणि पेज कवरवर जाऊन आपल्याला याच्यातून मोशन नावाचं पेज कवर इथून घ्यायचं आहे. तर बघा याच्यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न पहा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणतीही मॅथमॅटिकल इक्वेशन ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करा. त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इक्वेशन ॲड करा. इन्सर्ट टॅब सिम्बॉल ग्रुप पर्यायाचा वापर करा म्हणत आहे. तर बघा कुठे क्लिक करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, इक्वेशनवर जा. इक्वेशनवर गेल्यानंतर एरिया ऑफ सर्कलवर इथे क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि पुढचा प्रश्न लावायचा आहे.
त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ॲड किंवा चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा, त्यानंतर थीम्स ऑप्शनवर क्लिक करा आणि ऑफिस थीम सिलेक्ट करा म्हणत आहे. तर यासाठी बघा डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे, त्यानंतर थीम्स या ऑप्शन्सवर जा आणि त्यानंतर थीम्सवर गेल्यानंतर आपल्याला ऑफिस नावाची थीम्स यातून घ्यायची अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये थीम्स फॉन्ट बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा, त्यानंतर फॉन्टवर क्लिक करा आणि एरियल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला त्यासाठी डिझाईन टॅबवर जायचं आहे, त्यानंतर फॉन्ट्सवर जायचं आहे आणि फॉन्ट्सवर जाऊन आपल्याला कोणती फॉन्ट्स घ्यायचं आहे, एरियल. तर फॉन्ट्समध्ये जा आणि त्यातून एरियल नावाचा फॉन्ट्स इथून घ्यायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे गायडेड ड्युटीवर सेल्फचे संपूर्ण प्रश्न सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा आणि त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे ते आणि आपला स्कोर्स इथं पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, जर तुम्हाला मित्र मैत्रिणी बनवायचे असतील आणि एकमेकांशी निरनिराळ्या विषयाबाबत चर्चा करायची असेल तर तुम्ही कोणत्या संकेतस्थळाचा संदर्भ घ्याल म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला फेसबुकवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. ही सोशल नेटवर्किंग साईट व्यावसायिक व्यवसायभूमिक नेटवर्किंग यासाठी वापरली जाते म्हणत आहे. तर त्याला आपण लिंक इन म्हटल्या जाते. पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते म्हणत आहे. तर याला आपण विकिपीडिया म्हटल्या जाते किंवा विकीसुद्धा म्हटल्या जाते. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक्डइन ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे म्हणत आहेत. तर बरोबर आहे. आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 8 सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे इरा सेशन 8 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.